माजी आमदार बच्चू कडू यांचे रेकॉर्डिंग व्हायरल होताच मोठा राजकीय भूकंप राजकारणात निर्माण झालेला आहे। तर या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री माजी आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिलेला आहे। एक पत्र त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून कार्यकर्त्यांना आवाहन केल्याचं दिसून येत आहे। सर्व प्रहार कार्यकर्त्यांना नम्र विनंती, सध्याचा काळ अत्यंत अटीतटीचा असून सरकारकडून दडपशाही सुरू आहे। अशा परिस्थितीत आपण संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आवश्यक आहे। कोणत्याही प्रकारचे असे कृत्य करू नये ज्यामुळे आपले नुकसान होईल किंवा विरोधकांना संधी मिळेल, असं पत्र बच्चू कडू यांनी एक सोशल मीडियावर व्हायरल केलेलं दिसते। आणि त्यामध्ये पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की कृपया शांतता भंग होईल किंवा कायद्याचे उल्लंघन होईल असे कोणतेही पाऊल उचलू नका। आपली ताकद ही आपल्या शिस्तीत आणि संयमात आहे, असंही बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केलेलं आहे। आणि हे पत्र बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेलं आहे। या पत्राच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना त्यांनी संयमाचा आणि शांतता सुव्यवस्था कायम राखण्याचं आवाहनसुद्धा या पत्रातून केलेलं आहे। शेवटी आपला बच्चू कडू असं या पत्रात नमूद केलेलं आहे। गेल्या काही दिवसात बच्चू कडू यांच्या संदर्भात एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि त्यानिमित्त राजकीय भूकंप हा पाहायला आपल्याला मिळाला। मात्र सत्यता काय हे तर सर्वांना नंतर माहीत पडेलच, परंतु कार्यकर्त्यांनी संयम राखावा आणि कार्यकर्त्यांनी कोणतंही असं पाऊल उचलू नये। शांतता सुव्यवस्था ज्यामुळे संकटात येईल असं कोणतंही पाऊल कार्यकर्त्यांनी उचलू नये, असं आवाहन यावेळी बच्चू कडू यांनी या पत्राद्वारे कार्यकर्त्यांना केलेलं आहे। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, अमरावती।